सौंदर्य ज्ञानी नित्यं महेशं रजतगिरिनभं चारुचन्द्रामतत्सं रत्नाकल्पवरागपरिपूर्वकरा श्रीमहत्यं प्रसन्नं पद्माशीनं सवितान्तसुतममस्तरव्याघ्रकृतिवसानं विश्वाद्यं विष्णुवन्द्यं निखिलवैहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं। हर हर महादेव। शिवशंकर म्हणजे महादेव देवाचे देव, शक्तीचा आविष्कार, सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारणीभूत असणाऱ्या त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यापैकी लयकारक महेशाचे आपण आज म्हणजे महाशिवरात्रीला त्याचे पूजन करतो. येते 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 शिवरात्री दर महिन्याला येते, पण माघ महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीला मध्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. या दिवशी शिवशंकराची भक्ती करणारे, पूजा करणारे उपवास करतात, शिवलिंगाचा बोला बोला. योगी व्यक्तीसाठी पण हा दिवस म्हणजे कैलास पर्वताची एकरूप झालेला दिवस आहे आणि या योग परंपरेत शिवाला आदित्य मानले जाते. या दिवशी शिव म्हणजे शिवशंकर तांडव नृत्य करतात. अंधार आणि अज्ञानावर मात करण्यासाठी आपण त्यांचे स्मरण करतो. या दिवशी शिवशंकराने सप्तमंथनामध्ये जे हलाव किंवा विष निर्माण केलं ते हलाव आणि विष प्राशन करून सृष्टी वाचवली आणि त्यामुळे त्याला नीलकंठ हे नाव मिळालेलं आहे. त्यामुळे विषामुळे त्यांचा गळा मिळाला झाला आणि त्यामुळे त्याला नीलकंठ हे नाव मिळालं. शिकारी आणि हरिण यांची कथा आपल्या सर्वांना माहितीच आहे. हे फक्त थोडक्यात सांगते की शिकारीने राहिलेले शिवलिंगावर आणि शिवलिंगावर अलकंठाने बेलपत्र आणि पाण्याचा अभिषेक केला आणि त्यामुळे त्याला मिळालं. त्याला जो रात्रीचा उपवास झाला, रात्रीचं जागरण झालं आणि त्यामुळे तो पावन झाला आणि तेव्हापासून त्याने शिकार करणे सुरू केले आणि तो साडेदसरे महाशिवरात्रीचा. शंकर महादेव म्हणजे देवांचे देव आपल्यामध्ये पावित्र्य निर्माण करतात. शिवाच्या शिरामध्ये फाशी येणारी गंगा म्हणून त्याला गंगाधर नाव मिळालं आहे. चंद्राची शीतलता चंद्रशेखर आणि शंकराला दुसरा डोळा आहे म्हणजे अज्ञान चक्र आहे. त्यामुळे देवदृष्टी निर्माण होते. शंकर शिव रुद्राक्षराला धारण करतात. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळा. त्यांच्या डोळ्याची लक्ष्मीचे पडले त्या ठिकाणी रुद्राक्षाचे स्थान होते आणि त्यामुळे या काळाला रुद्राक्ष पवित्र मानलं जातं. रुद्राच्या प्रभावामुळे निर्भयता निर्माण होते. त्रिशूल म्हणजे इच्छा, संघर्ष आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. आपण आपल्या मनामध्ये जी इच्छा आपल्या मनाची इच्छा असेल त्यासाठी संघर्ष करून आपण ज्ञान मिळवलं पाहिजे हे त्याचं प्रतीक आहे. ज्ञानी हा शंकर भगवानाचं संरक्षण करतो आणि त्याचं वाहन आहे. तो नेहमी सजगतेने उभा असतो आणि त्याचा जो स्वभाव आहे ती सजगता ही आपल्यामध्ये आपण आणली पाहिजे. हे सर्व आपल्यामध्ये राहावे, आपल्यामध्ये निर्माण व्हावे म्हणून आपण शिवाचे पूजन करतो. म्हणून आपण शिवाची मनोभावे पूजा करतो. शंकराला आपण बेल वाहतो. तर अशा शक्तीने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आपल्या सर्वांच्या